गुड मॉर्निंग. अर्चना वत्सला गिरीधर मोरे, शून्य कचरा मार्गदर्शक यशदा पुणे. आजचा आपला विषय आहे पुठ्ठा आणि आता याला शून्य कचरा कसा करायचा या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे सगळे जे मोठे मोठे पुठ्ठे आहात ना, या पुठ्ठ्याला जपून ठेवता. मोठे पुठ्ठे कोणीही जपून ठेवतं, कारण की आपल्याला माहिती आहे की याचे आपल्याला पैसे मिळतात. पण छोट्या पुठ्ठ्याचा आपण विचार करत नाही. जसे की आपलं ट्यूब्स असतील, औषध असेल, मोठी सायरपची बॉटल असेल याचा पुठ्ठा, आपल्या मेडिसिन असतील याचा पुठ्ठा, आपण याचा विचार करत नाही. कारण की हे छोटे छोटे आहेत आणि आपण ते डस्टबिनमध्ये टाकून देतो. आपल्याला हे काहीच डस्टबिनमध्ये टाकायचं नाही आहे. आपल्याला हे सगळं काही, आता मी माझ्याकडे काय करते, एक मोठी पिशवी घेतलेली आहे आणि जे काही पुठ्ठे निघाले ते मी एका ठिकाणी जपून ठेवते. 10-15 दिवस किंवा कधीतरी 1 महिना लागतो की हे एवढे मोठे पुठ्ठे जमायला. 1-2 किलो तरी जमा व्हावे. आणि माझ्याकडे एक जगताप, एक म्हातारे काका आहेत, ते येतात 8-10 दिवसांनी आणि ते माझ्याकडनं घेऊन जातात. मी ॲक्च्युली त्यांच्याकडनं पैसे घेत नाही, पण ते जेव्हा विकतात तर ते म्हणालेत की आम्ही 15 रुपये किलोने विकतो आणि 12 रुपये किलोने आम्ही दुसऱ्यांना पैसे देतो. तर हे बघा, एकतर ही सेवा आहे. पैसे घ्यायचे असेल तर पैसे त्यांच्याकडनं घेऊ शकता, नाही घेतले तरी पण त्या व्यक्तीचं कुठेतरी पोट भरेल. तर याप्रमाणे आत्ता आपल्याला कोणताही छोटा किंवा मोठा कोणताही पुठ्ठा आता आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचा नाही आहे, तर तो याप्रमाणे जमा करून ठेवायचा आहे. 8-10 दिवसांनी आपल्याला ते भंगार व्यावसायिकांना देऊन द्यायचं आहे. कुठलाही पुठ्ठा वाया जात नाही. याचा एकतर चांगल्या दर्जाचा पुठ्ठा किंवा रफ पुठ्ठा या प्रकारचं ते रिसायकल करतात आणि त्याची वस्तू परत तयार करतात, म्हणजेच शून्य कचरा. तर विनंती आणखी एकदा करेल की फॉरवर्ड नक्कीच करा. निदान 5 लोकांना फॉरवर्ड केलं तरी आपण ही मोहीम पूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच पोहोचवू शकतो आणि तेही आपल्या भूमातेच्या सेवेसाठी. थँक्यू व्हेरी मच.